अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः. भगवान विष्णू हे कोणत्याही प्रमाणाने मोजता न येणारे आहेत. ते इंद्रियांचे स्वामी आहेत. त्यांच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती झाली आहे. ते अमर देवतांचे प्रभू आहेत. ते विश्वाचे रचनाकार आहेत. मनुरूप आहेत. सृष्टीची घडण करणारे आहेत. अत्यंत विशाल आहेत. सनातन प्राचीन आहेत आणि अचल व शाश्वत आहेत. अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभुतस्त्रीककुब्धाम पवित्रं मंगलम परम. भगवान विष्णू हे इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या आकलनाच्या पलीकडे आहेत. ते सनातन आणि शाश्वत आहेत. ते सर्वांना आकर्षित करणारे कृष्ण स्वरूप आहेत. त्यांचे नेत्र तेजस्वी आहेत. ते अधर्म आणि दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणारे आहेत. ते अनंत ऐश्वर्याने संपन्न आहेत. तीनही लोकांचे आणि सर्व दिशांचे आधार आहेत. ते पवित्र करणारे आहेत आणि परम मंगल स्वरूप आहेत. ईशान प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः. भगवान विष्णू हे सर्वांचे स्वामी आहेत. ते सर्व प्राणीमात्रांना प्राण देणारे आहेत आणि स्वतः प्राणस्वरूप आहेत. ते सर्वात प्राचीन आणि श्रेष्ठ आहेत. ते सर्व प्रजांचे पालन करता आहेत. ते सृष्टीच्या उत्पत्तीचे मूळ कारण असलेले हिरण्यगर्भ आहेत. ते पृथ्वीला धारण करणारे आहेत. ते श्री लक्ष्मीचे अधिपती माधव आहेत आणि मधु नामक असुराचा वध करणारे मधुसूदन आहेत. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान. भगवान विष्णू हे सर्वांचे स्वामी आहेत. ते महान पराक्रमी आहेत. दिव्य धनुष धारण करणारे आहेत. अत्यंत बुद्धिमान आहेत. अद्वितीय शौर्य संपन्न आहेत. विश्वाचा क्रम आणि व्यवस्था राखणारे आहेत. ते सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांचा पराभव करणे अशक्य आहे. ते भक्तांच्या भावना आणि कर्मांची जाण ठेवणारे आहेत. ते सृष्टीचे निर्माता आहेत आणि आत्मस्वरूपात सदैव स्थित आहेत. सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः. भगवान विष्णू हे देवतांचे स्वामी आहेत. ते सर्वांचे आश्रयस्थान आहेत. ते परमानंद आणि शांतीचे स्वरूप आहेत. ते संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचे बीज आहेत आणि सर्व प्रजांच्या उत्पत्तीचे कारण आहेत. ते दिवस स्वरूप आहेत. ते काल स्वरूप संवत्सर आहेत. ते भय निर्माण करणारे आणि कोणालाही सहज वश न होणारे आहेत. ते विश्वास आणि श्रद्धेचे आधार आहेत. ते सर्व काही जाणणारे आणि सर्वत्र पाहणारे आहेत.